या इंदापूर शहरामध्ये कृष्णा भीमा आघाडी या आघाडीच्या वतीने आज आपली पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय प्रदीपदादा गारटकर, या आघाडीचे नेते प्रवीणजी माने आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की इंदापूर नगर परिषदेची निवडणूक आता वेग धरू लागली आणि इंदापूर नगरपालिकेमध्ये या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच असा प्रयोग होतोय की विकास आघाडीच्या वतीने अनेक पक्ष संघटना एकत्रित आल्या आणि त्यांनी कृष्णा भीमा विकास आघाडीच्या वतीने एक चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न या निवडणुकीमध्ये केलाय आणि नगराध्यक्ष पदासाठी विशेषतः जे आपले मार्गदर्शक आणि या शहराचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते प्रदीपदादा गारटकर यांची उमेदवारी कृष्णा भीमा विकास आघाडीच्या वतीने ज्यावेळेस पासून डिक्लेअर झाली आणि प्रत्यक्ष फॉर्म भरला तेव्हापासून खर तर या उमेदवारीला आणि या विकास आघाडीला प्रचंड मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांतून पाठिंबा मिळायला लागला। त्याचबरोबर या आघाडीमध्ये भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार हे असतील, त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष असेल आणि इतर विविध संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष यांनी पाठिंबा दिलाय। या पक्षांनी तर पाठिंबा दिलाच, परंतु अनेक संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिला आणि प्रदीपदादा गारटकर आणि या कृष्णा भीमा विकास आघाडीला आज एक नव्याने या ठिकाणी पाठिंबा मिळत आहे, तो म्हणजे शिवसेना शिंदे गट। या शिवसेनेचा पाठिंबा सुद्धा या कृष्णा भीमा विकास आघाडीला आज या ठिकाणी आपल्याला मिळत आहे। त्याबद्दल मी शिवसेनेचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आभार मानतो, स्वागत करतो आणि हा पाठिंबा आज इथं देण्यासाठी जाहीरपणे या आघाडीला आणि या उमेदवारांना सर्व उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय रामचंद्र जामदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे उपप्रमुख अण्णासाहेब काळे हेही शिवसेनेचे या ठिकाणी उपस्थित आहेत। विजय पवार साहेब तालुका समन्वयक आहेत, हे शिवसेनेचे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर या कृष्णा भीमा विकास आघाडीला आज मनसेचे जिल्हा सचिव रामभाऊ काळे साहेब यांनी पाठिंबा दिलाय, तेही या ठिकाणी उपस्थित आहे। आणि या सर्वांचं मी कृष्णा भीमा विकास आघाडीच्या वतीने आमच्या सर्व नेते मंडळीच्या कार्यकर्त्याच्या वतीने त्यांचं स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो। खर तर निवडणूक जसा जसा वेग धरायला लागली तसा उत्स्फूर्तपणे या कृष्णा भीमा विकास आघाडीला पाठिंबा मिळत आहे। आज आपली भूमिका या पक्षाची रामचंद्र जामदार जे तालुका अध्यक्ष आहेत ते निश्चितपणे मांडतील, त्यांचं मी स्वागत करतो आणि जास्त न वेळ घालवता मी त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। आमचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे पुणे जिल्ह्याचे नेते विजय बापू शिवतारे यांच्या सूचनेनुसार आम्ही कृष्णा भीमा विकास आघाडीला पाठिंबा जाहीर करत आहे। तरी येणाऱ्या भविष्य काळामध्ये एकनाथभाईकडे नगर विकास खातं आहे, त्या माध्यमातून उद्याची निवडणूक झाल्यानंतर सत्ता परिवर्तन तर 100% होणार आहे। आपले कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीपदादा गारटकर यांच्या नगराध्यक्ष निवडीनंतर माननीय एकनाथभाई शिंदे यांनी सांगितलेलं आहे की जेवढा निधी इंदापूर शहराला लागेल तेवढा निधी नगर विकास खातं देण्यास तयार आहे आणि त्या माध्यमातून
आम्ही वरिष्ठांच्या सूचनेनुसार कृष्णा भीमा विकास आघाडीला पाठिंबा जाहीर करीत आहे. भैया बोल. बोला. बसून बोललो ओळख सांग. मी रामभाऊ काळे, मनसेचे जिल्हा सचिव. मला एवढंच म्हणायचं, दादांचं कर्तव्य भयंकर म्हणजे कठोर पद्धतीने दादांनी भरपूर कामं केलेली आहेत. दादा जिद्दीने पक्ष निवडून पक्षाची कामं बी व्यवस्थित केली. दादाला ह्या वेळेस सुद्धा दादा प्रचंड मताने तुम्ही येणार आहे. तुम्हाला आज मी ग्वाही देतो मनसेतर्फे, तुम्ही प्रचंड मताने तुमची आघाडी होणार आहे. किती बी आता लढू द्या, त्यांनी नोटाचा पाऊस पडू द्या, तो पाठिंबा आमचा मनसेचा तुमच्या दिला. तुम्हाला प्रचंड मताने तुम्ही निवडून येत असता, या आम्हाला ग्वाही देतो तुम्हाला. एवढं बोलून माझे भाषण बनतो. भैया. नमस्कार. आज इंदापूर सार्वत्रिक पंचवार्षिक नगरपालिकेच्या इलेक्शनच्या अनुषंगानं आज कृष्णा भीमा आघाडीच्या वतीनं या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधवांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. या पत्रकार परिषदेला कृष्णा भीमा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय प्रदीपदादा गारटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. उमेदवार म्हणून मी त्यांचंही स्वागत करतो. आणि माझ्या अगोदरच आता ज्यांनी इथं आपल्याला मार्गदर्शन केलं ते शिवसेनाचे तालुक्याचे प्रमुख शिंदे गट यांचे रामचंद्रजी जामदार साहेब हे तालुका अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे इंदापूर तालुक्याचे काम पाहतात. त्यांनी आपल्या कृष्णा भीमा विकास आघाडीला या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केला. त्याबद्दल मी कृष्णा भीमा विकास आघाडीच्या वतीनं रामचंद्रजी जामदार साहेब व सर्व शिवसेना पक्षाचे एकनाथभाई शिंदे साहेब यांचं व संपूर्ण पक्षाचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर जे आता आपल्याला इथं उपस्थित आहेत ते अण्णासाहेबजी काळे पुणे जिल्हा उपप्रमुख, त्यांचंही मी स्वागत करतो. त्यांनी पाठिंबा व्यक्त केल्याबद्दल. विजयजी पवार साहेब हे तालुक्याचे समन्वयक म्हणून या ठिकाणी काम करतात, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. रामभाऊजी काळे साहेब जे मनसेचे या ठिकाणी जिल्ह्याचे नेते आहेत, त्यांनीही पाठिंबा व्यक्त केल्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. इथं मयूरजी पाटील मार्केट कमिटीची माजी सभापती आहेत. त्याचबरोबर सर्व पदाधिकारी महोदय चिरंजी गानबोटे असतील, राजाभाऊ जठार साहेब असतील व सर्व उपस्थित यांचं मी स्वागत करतो. माझ्या अगोदरच सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी सांगितलं, येणाऱ्या 2 तारखेला आपल्या या इंदापूर नगर परिषदेचे या ठिकाणी मतदान आहे आणि कृष्णा भीमा विकास आघाडीलाच का मतदान करायचं या संदर्भात आम्ही एक इंदापूर शहरामध्ये 10-12 दिवसापासून प्रभाग वाईज या ठिकाणी बैठका घेतल्या आणि नागरिकांना जाऊन एक आशीर्वाद मागण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांना विनंती करण्यासाठी या आघाडीचे नेते सन्माननीय या ठिकाणी हर्षवर्धन भाऊ पाटील असतील, प्रदीपदादा असतील, मी असेल, आम्ही प्रभाग वाईज आम्ही या ठिकाणी जातोय आणि प्रभाग 1 पासून प्रभाग 10 पर्यंत आम्ही या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला ज्या ज्या प्रभागामध्ये जाऊ त्या प्रभागामध्ये अतिशय चांगलं वातावरण आणि हजारोंची गर्दी आमच्या या सभेला, या कॉर्नर सभेला या ठिकाणी होत आहे. प्रदीपदादांबरोबर आमचे 20 उमेदवार या ठिकाणी नगरसेवकांसाठी सुद्धा उभा आहेत. त्यांना देखील प्रतिसाद अतिशय चांगला या ठिकाणी मिळत आहे आणि कृष्णा भीमा विकास आघाडीच्या वतीनं मी आजच सांगतो की नागरिकांच्या आशीर्वादानं 21-0 झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. येणाऱ्या 2 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये हे नागरिक आशीर्वाद या ठिकाणी बांधवांनो देणार आहेत. त्याची कारणं जी आहेत ती वेगवेगळी आहेत. येणारा हे इलेक्शन धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती असं हे येणारं 2 तारखेचं या ठिकाणी मतदान आहे. सगळ्या नागरिकांना माहिती आहे की विरोधक मोठ्या प्रमाणामध्ये धनाचा पाऊस या ठिकाणी पाडणार आहे आणि त्या पावसामध्ये सुद्धा कुठलेही नागरिक या ठिकाणी त्याची दखल न घेता एक जनशक्तीच्या विरोधात, कारण की प्रदीपदादांच्या नेतृत्वाखाली येणारे 20 उमेदवार जे आहेत हे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत, अतिशय कर्तबगार आहेत. 21च्या 21 उमेदवार जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणारे उमेदवार आहेत आणि सगळे बहुजनाचे उमेदवार आहेत आणि त्यामुळे मला खात्री आहे की मोठ्या मताधिक्यानं आमची कृष्णा भीमा विकास आघाडी या ठिकाणी निवडून 100% येणार आहे. आणि आता बघा निसर्ग सुद्धा कसा आहे बघा,
फक्त त्यांचा जो पक्ष आहे ती सोडून तालुक्यातल्या सगळ्या प्रमुख पक्षांनी या ठिकाणी कृष्णा भीमा विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे. याचं लक्षण काय आहे? मला सांगा. कुठला पक्ष राहिला नाही. राज्य स्तरातले, केंद्र स्तरातले सगळे पक्ष या ठिकाणी कृष्णा भीमा विकास आघाडीला त्यांनी कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आणि याचं कारण मूळ हेच आहे की इंदापूर शहरामध्ये जी काही विकास कामं झालेली नाहीत ना, यामुळेच त्यांनी पाठिंबा दिलाय. मी काल परवा 2 दिवस त्यांच्या या ठिकाणी सभा बघितल्या. त्या सभेमध्ये इंदापूर शहरामध्ये काय विकास कामं करायचं सोडून दमबाजी चालू आहे की दमदाटी करणं, भाषा करणं, कशी करणार नाही बघू, कसं काय करणार नाही बघू, ही तुम्हाला पत्रकार बांधवांना माहिती आहे. आणि ही दमदाटीची भाषा इंदापुरातली जनता कदापि खपवून घेणार नाही. त्याच्यामुळं मला 100% खात्री आहे. काल मी मुद्दाम मंत्र्यांचं सुद्धा काल भाषण ऐकलं. ते जाणीव म्हणत होते की मी नगरपालिकेची इमारत आम्ही बांधली, एवढे कोटी दिले, आम्ही कोर्टाची इमारत बांधली, एवढे कोटी दिले, आता काहीतरी कुठं MPSCच्या ह्यासाठी आम्ही एवढे कोटी मंजूर करणार आहे. अहो पण सरकार कोणाचं आहे? तुम्ही कोणत्या सरकारमध्ये? याचे मुख्यमंत्री कोण आहेत? आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आलेला निधी हा सगळा त्यांच्याच आशीर्वादाने आलेला आहे. हे फक्त मोठ्या मनानं म्हणणं पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. त्यांचं नाव तुम्ही घेत नाही, त्यांना या ठिकाणी दुय्यम लेखण्याचं काम करता. या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे आज निषेध करतो. आणि आजपर्यंत इंदापूर शहरात जो निधी आलेला आहे त्यात सिंहाचा वाटा आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांचा आहे. आणि इथून पुढे सुद्धा ते मुख्यमंत्री असल्यानं शेवटी राज्याचा कारभार ते हाकतात. सगळं काम त्यांच्या हातामध्ये आहे. इथून पुढे भविष्यात सुद्धा जो काय कृष्णा भीमा विकास आघाडीला जी मताधिक्याचा कौल हा 100% त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादाने मिळणार आहे. आणि आल्यावरती या ठिकाणी देवेंद्र भाऊंच्याच या ठिकाणी आशीर्वादाने आपल्याला कोट्यवधी रुपयाचा निधी या ठिकाणी येणार आहे. परंतु या वक्तव्याचा मी प्रथमतः या ठिकाणी निषेध व्यक्त करतो की देवेंद्र फडणवीस साहेबांचा सिंहाचा वाटा हा इंदापूर शहराच्या विकासामध्ये आहे. आणि येणारा सुद्धा जर निधी आणायचा असेल तर त्यांचाच वाटे राहील. आणि त्यांच्याच जोडीला या ठिकाणी एकनाथभाई शिंदे सुद्धा आता इथं त्यांचे प्रमुख इथं बसलेत. आणि त्यांनी आता सांगितलं की त्यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार आज रामचंद्रजी जामदार साहेब या ठिकाणी पाठिंबा देत आहेत. शेवटी तालुक्याचे प्रमुख हे वरून सूचना दिल्याशिवाय कुणीही पाठिंबा देणार नाही. आणि आमच्या कृष्णा भीमा विकास आघाडीला सगळे पक्ष बघा, मनसे आला, शिवसेना दोन्ही गट आले, रासप आला, RPI आला, त्यानंतर छोट्या मोठ्या इतर आघाड्या आल्या. की सगळे आघाड्या एकत्रित याचं कारण काय की इथं सगळे लोक या ठिकाणी विकास कामं करू शकतील हा ठामपणे या ठिकाणी विश्वास आहे. काही लोक म्हणली काल भाषण दमदाटी करण्यामध्ये की यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, ईदभर लाकूड ईदभर थपली. अरे काही असू द्या, तुम्ही किती लोकांना रोजगार दिला? माझं आव्हान आहे की ती जी आमच्या आपल्या कुणाच्या एक आघाडी दादा म्हणजे ह्याच्या बाबतीत ती बोलतात, तर तुम्ही किती लोकांना रोजगार दिला हे त्यांनी जाहीर करावं. आणि त्यांनी जर रोजगार दिला तर आम्ही त्यांचं जाहीरपणे स्वागत करू, आभार मानू, त्यांना काय सहकार्य लागलं ती सुद्धा आम्ही करू. शेवटी राजकारण हे राजकारणापुरतं मर्यादित ठेवलं पाहिजे. याच्यामध्ये कुठलंही काय ओढलं नाही पाहिजे. आणि नोकरी देणं हे पुण्याचं काम असतं. आणि इनडायरेक्ट ही तालुक्यामधलं या ठिकाणी आपण म्हणतो उलाढाल इन्व्हेस्टमेंट आणि इथल्या लोकांना रोजगार देणं आणि इथल्या बाजारपेठ नोकरी येणं, इन्व्हेस्टमेंट येणं, त्यामुळं बाजारपेठ या ठिकाणी वाढत असते. इथल्या बाजारपेठेला त्याचा फायदा होत असतो. आणि ती आम्ही येणाऱ्या काळामध्ये करू. हर्षभाऊंच्याही माध्यमातून इथं अनेक संस्था त्यांनी उभा केल्या. त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार दिला. त्यांच्या संस्थे माध्यमातून इथं चांगल्या पद्धतीनं बाजारपेठेला सुद्धा फायदा होतो. त्याच पद्धतीनं सोनाई परिवाराच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी पूरक व्यवसाय या सोनाई ग्रुपचे आहेत. आणि त्या माध्यमातून आदरणीय सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथदादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतो. आज हजारो लोकांना रोजगार मिळवून दिला का नाही दिला? इथल्या तरुणांना रोजगार मिळवून देऊन थांबलो नाही. इथले 5 लाख फार्मर हे सोनाई ग्रुपच्या या ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी अवलंबून आहेत. आणि त्यांच्याच आशीर्वादाने येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुढे जाणार आहे. असे त्यांचे किती व्यवसाय, किती लोकांना रोजगार दिला हे त्यांनी या ठिकाणी सांगावं. टीका टिप्पणी करणं, पुन्हा आरोप करणं सोपं असतं.
परंतु एखाद्याला मदत करणं ही खूप मोठी अवघड गोष्ट असते. ती त्यांनी करावं, त्याचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि प्रदीप दादांवर इथल्या नागरिकांचा खूप मोठा विश्वास आहे. आणि आजच मी सांगतो की इंदापूर शहराच्या आशीर्वादानं, व्यापाऱ्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं इंदापूर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून आणि 20च्या 20 नगरसेवक हे त्यांच्या आशीर्वादामुळे 21-0 होणार आहे, याची सुद्धा खात्री मी आज देतो. त्यांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी सरकल्यामुळं सत्तेचा गैरफायदा घेऊन कशा पद्धतीने नाहक या ठिकाणी आमच्या कृष्णा भीमा आघाडीवर आरोप करणे, दमदाटी करणे, अहो त्यांची भाषा म्हणजे दमदाटीची आहे की आता आम्ही भरतच्या मागं आलोय, मग आता बघू काय करायचं, अमुक काय करायचं. ही सत्य आहे, म्हणजे माझं काय खोटं ह्याच्यामध्ये नाहीये. पण आम्ही मात्र या सर्व मतदारांकडे नम्रपणे जाऊ, मतदान मागू, उमेदवारांचं काम सांगू आणि आम्हाला जनतेचा जो कौल असेल तो आमच्या आघाडीच्या सगळ्या नेत्यांना या ठिकाणी मान्य असेल. आणि आम्हाला 100% खात्री की जनतेचा कौल हा कृष्णा भीमा विकास आघाडीलाच या ठिकाणी येणाऱ्या 2 तारखेला राहणार आहे. त्यामुळं मी जास्त काय बोलत नाही. आणखी काय देऊ, पुढे बोलायचंच आहे. ज्या वेळेस ते काय आम्हाला बोलतील त्यावेळेस आम्ही त्याला उत्तर 100% चांगल्या प्रकारे देऊ, हे सुद्धा आज पत्रकाराच्या या ठिकाणी परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो. आणि आपण सर्वजण शिवसेनेचे रामचंद्रजी आमदार साहेब व त्याचबरोबर मनसेचे नेते, मनसेचे पक्षानं पाठिंबा दिल्याबद्दल मी कृष्णा भीमा विकास आघाडीच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, या ठिकाणी शिवसेना शिंदे गट तालुक्याचे अध्यक्ष रामचंद्रजी जामदार, त्याचबरोबर मनसेचे जिल्हा सचिव म्हणजे रामभाऊजी काळे, या दोघांनी कृष्णा भीमा विकास आघाडीच्या या विकास आघाडीला नगरपालिका निवडणुकीमध्ये पाठिंबा दिला. त्याबद्दल मी सर्वप्रथम यांचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय मनसेचे नेते सन्माननीय राज ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी आणि या दोन्ही तालुक्याचे अध्यक्ष यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आता आपल्या समोर या आघाडीचे नेते आणि भाजपचे नेते प्रवीण माने, त्याचबरोबर मयूर पाटील यांनी पण विचार मांडले. या ठिकाणी अंथरुणे गावचे माजी सरपंच, आमचे जुने सहकारी मित्र श्रीयुत नाना धापटे देखील उपस्थित आहेत. उपस्थित सर्व लोकांच्या या उपस्थितीमध्ये आजचा हा निर्णय त्यांनी या ठिकाणी कळवलेला आहे. मी माननीय जामदार साहेबांचा या ठिकाणी त्यांचे विशेष आभार मानेन. त्यांनी 2-3 दिवस वरिष्ठांशी चर्चा करून आजचा हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. रामभाऊ काळेंनी सुद्धा, हे सुद्धा खूप वर्षापासून मनसेच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये परिचित आहेत आणि तब्येत बरी नसताना सुद्धा ते आज या ठिकाणी आलेले आहेत. तर या दोघांचे पुन्हा एकदा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्व पत्रकार बंधूंनी विविध माध्यमातून, आपल्या वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून या इंदापूर नगरपालिकेच्या विषयामध्ये जी आमची भूमिका ही अनेक ठिकाणी अनेक वेळा स्पष्ट केलेली आहे. तेच विषय मी आता या ठिकाणी बोलत नाही, परंतु आपण आमच्या पाठीशी या विषयामध्ये जे काही आपल्या माध्यमातून जे काही आमच्या पाठीशी उभं राहिल्यासारखीच आपली ही भूमिका आहे. यामुळं मी आपले देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. राज्यभरातल्या अनेक महत्वाचे चॅनल मुंबईपासून इथपर्यंत येऊन मुलाखती घेऊन जात आहेत. माननीय प्रवीण भैयांची मुलाखत घेतायत, माझी घेतायत,
हर्षवर्धन पाटील साहेबांची घेत आहेत. एक नव्याने अशी एक आघाडी या ठिकाणी जी तयार झालेली आहे ती संपूर्ण राज्याला एक वेगळी दिशा दाखवणारी आहे. ही आघाडी तयार होत असताना आघाड्या अशा अनेक निवडणुकात अनेक ठिकाणी होतात. यामध्ये काही फार विशेष आहे अशातला भाग नाही. पण या तालुक्यामधली ही जी कृष्णा भीमा विकास आघाडी आहे ही काही नाविन्यपूर्ण आहे. ती यासाठी आहे की टोकाचे मतभेद असलेले दोन आम्ही नेते या ठिकाणी एकत्र येतोय. यामध्ये युतीचे पक्ष यामध्ये येत आहेत. युतीमधले असलेले भाजप, शिवसेना हे प्रमुख पक्ष यामध्ये येत आहेत. आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीत असलेले सुद्धा महत्वाचे पक्ष या युतीमध्ये सामील होत आहेत. याचा अर्थ लोकभावना या तालुक्यातली असलेली लोकांच्या मनामध्ये काही प्रक्षोभ आहे. हा प्रक्षोभ आपण ओळखावा आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सहकार्य करावं. हे लोकांचा प्रक्षोभ ओळखून आम्हाला सहकार्य करावं. तो लोकांचा प्रक्षोभ कशामुळे आहे, काय आहे हे आपण सर्वांना माहिती आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं हे 250-300 नगरपालिका राज्यात होत आहेत. पण या नगरपालिकेच्या निवडणूक इंदापूरच्या नगरपालिकेकडे एवढं लक्ष लागण्याचं कारण अजून एक महत्वाचं कारण आहे की पक्ष संघटना मोठी का अर्थकारण मोठं या विषयावरती विविध राजकीय पक्षाच्या उच्चस्तरीय समित्यांमध्ये मी उपस्थित केलेला हा प्रश्न फार वेगानं याची चर्चा संपूर्ण राज्यभर होते अशी परिस्थिती आहे. मी एक संघटनात्मक काम केलेला कार्यकर्ता आहे. जे प्रभाव जो वाहतोय राजकारणाचा गेली 45 वर्ष मी जवळून पाहतोय. ती वेगवेगळी वळणं घेत हा जो काही राजकीय पक्षाचा विविध संघटनाचा जो प्रभाव वाहतो यामध्ये अनेक बदल होत गेले. हे बदल होत असताना ज्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये एक नवीन इक्वेशन जोडण्याचा प्रयत्न केला गेला त्या विषयावरती एक चीड निर्माण होऊन या ठिकाणी एक ही आघाडी नव्यानं स्थापन झाली की जी आघाडी ही नाविन्यपूर्ण सगळ्या लोकांना वाटते. म्हणून या ठिकाणी सर्वच जनतेचं लक्ष या असलेल्या उद्याच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे. आणि मला खात्री आहे की उद्याच्या 3 तारखेचा जो निकाल असेल, इंदापूरकर जनतेने घेतलेला जो निर्णय असेल ते उभ्या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारा ठरेल एवढं मला या ठिकाणी खात्रीनं सांगायचं वाटतं. तुम्ही असं म्हटलं इंदापूर तालुक्यातील प्रशासक घरांनी संपवण्याचा प्रोग्राम आखला आहे आणि तुम्हाला जाणीवपूर्वक बाहेर काढण्याचं कट करा. नेमका तुमचा आरोप कोणावर? पक्षश्रेष्ठी? मी जो काही मुद्दा उपस्थित केला त्यामध्ये मागचा सगळा इतिहास त्यामध्ये सामावतो. हे फक्त नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडलेल्या घडामोडी एवढ्याच त्याला कारणीभूत असं नाही, तर हे एक निमित्त आहे. पण या आधीचा जो सगळा प्रवास या तालुक्यातला जर पाहिला तर तो आपल्याला असा पाहायला मिळतो की कोणत्याही निवडणुकीतून कारखान्याच्या निवडणुका आल्या, झेडपी तुमच्या मार्केट कमिटीच्या निवडणुका आल्या, बँकांच्या निवडणुका आल्या, यातून कार्यकर्ता घडत असतो. मी जे संघटन बांधलं, शून्यातनं निर्माण केलं, त्याचं खरं गमक काय आहे? मी सगळ्या पद्धतीच्या निवडणुका लढवत होतो आणि त्याच्यातून माझं संघटन मी वाढवत होतो. मी इथंही तेच सांगत होतो की संघटना बळकट करायची असेल तर आपण या ठिकाणी विविध निवडणुका लढवल्या पाहिजे. पण इथल्या नेतृत्वाचे एक गोष्ट अशी त्यांची पक्की डोक्यात होती की निवडणुका लढल्या, संघर्ष झाला, कारखान्यावरती कोणी चेअरमन झाला तर आम्हाला कॉम्पिटिशन मध्ये एखादा नेता तयार होईल. त्यामुळे निवडणूकच नको, ते बिनविरोध करा, त्या विरोधकांना देऊन टाका. या पद्धतीची नव्याने एक कार्यपद्धती या तालुक्यामध्ये
जी अनेक वर्षापासून चालत आली, त्या कारणानं या तालुक्यात पक्षवाढीसाठी ज्या काही गोष्टी करणं गरजेचं होतं त्या आम्हाला करता आल्या नाही. सातत्याने याचा अडथळा आम्हाला येत होता, तरी नेत्यांच्या सूचनेनुसार पक्ष चालवायचा असतो म्हणून आम्ही ते निमूटपणे सहन केलं. पण यामधून अतिशय चांगले चांगले कार्यकर्ते की मी 2000च्या आधीपासून, मी 95 पासून या तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे. मी पहिली निवडणूक 95ला लढवली होती. त्याच्या आधीपासून मी 2-4 वर्ष तयारी करतोय. तर 90-91च्या दशकापासून या तालुक्याच्या राजकारणामध्ये मी सक्रिय सहभाग माझा आहे. तर यामध्ये पक्ष वाढवण्याकरता, संघटना वाढवण्याकरता जे पण काय करायचं ते मी सांगत आलो. पण इथल्या नेतृत्वाने ते कायम त्यांच्या पद्धतीनं ते बरोबर ते सगळे विषय हाणून पाडले. कधीच कुठला कार्यकर्ता मोठा होऊ दिला नाही. कार्यकर्त्याच्या मागं बळ कधी उभं करावं असं त्यांना कधी वाटलं नाही. आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पहा, आमचं म्हणणं होतं की आपलं ज्यांनी पहिल्यापासून काम केलेलं आहे, की ज्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष राष्ट्रवादीचं काम केलंय आणि तुमचे खास आहेत, गारटकरचे खास नाही, तुमचे खास आहेत, अशा कार्यकर्त्याला तुम्ही ताकद द्या. त्याला तुम्ही या ठिकाणी उमेदवारी म्हणून पुढे आणा. प्रत्येक जण वेगळ्या अँगलने बघतो. तुमचं सगळ्यांचा अँगल राजकारणात या नगरपालिकेच्या निवडणुकीत गारटकरचा काही इंटरेस्ट होता, अशी काही खोट्या बातम्या प्रसिद्धीला आल्या. मी जाहीररित्या अनेक ठिकाणी बोललो की मी आणि माझ्या परिवारातलं कोणी उमेदवार नाही. मी सामान्य कार्यकर्त्याची 4-5 जणांची नावं दिलीत, यापैकी कोणी करा, आणि त्याच्याही पुढे जाऊन उघड राजकारण सांगून टाकतो. या शहरामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य आहे. इथं मराठा समाजाचा उमेदवार देऊ की जेणेकरून या तालुक्याचा जो धनगर मराठाचा जो संघर्ष आहे तो संघर्ष कमी होईल आणि भरणे मामांना जो काही तो त्रास आहे तो त्रास कमी होईल. भरणे मामांनी मराठा समाजाला न्याय दिला हा एक मेसेज तालुक्यामध्ये जाईल. धार्मिक जातीवादाची तेढ कमी होईल आणि त्यामध्ये पक्षाचेही काम वाढेल. या हेतून मी जी काही 4-2 नावं ही पुढं करत होतो, ही मराठा समाजातली सगळी नावं होती. अमर गाडेचं नाव होतं, बाळासाहेब ढवळेचं नाव होतं, माळुंजकर साहेबांचं नाव होतं आणि ओबीसीतला अनिल राऊताचं पण नाव होतं. अशा पद्धतीची नावं पुढे केलेली होती की कुणालाही आपण हे द्या की सामान्य कार्यकर्ता सुद्धा यात आपण सहज निवडून आणू. आणि मला तो कॉन्फिडन्स होता की या भाजपच्या असलेल्या नेत्यांनी आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हणजे हर्षवर्धन पाटील साहेबांनी मला चर्चा करून सांगितलं होतं की आम्ही उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही द्याल त्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहणार आहे. राजकारणाचा भाग म्हणून नाही, त्यांचं काय ते असेल, कारण काय मला माहित नाही. त्या दोघांचा तो वाद असेल, शहा परिवाराचा त्या नेत्यांचा, तो काही माझ्यामुळे लागलेला नाही. मी भांडण त्याचं लावलेलं नाही, माझं त्याच्याशी काही संबंध नाही. पण त्यांनी जर मागच्या वेळेला साधं एक लॉजिक आहे, हे ताकद लावली नेत्यांनी, निवडून आणलं आणि निवडून आणल्यानंतर तो उमेदवार जर म्हणला मी तुमच्या ताकदीमुळे नाही आलो, मी माझ्या पैशावरती निवडून आलो, स्वाभाविकपणाने कुठल्याही राजकीय नेत्याला वाईटच वाटणार. आणि त्या कारणानं त्यांनी जर जाहीर भूमिका ही घेतली की एखादी असते राजकारणामध्ये पुढं मागं करण्याची, की आम्हाला या निवडणुकीत भाग घ्यायचा आहे, तो तुमच्यासाठीच घ्यायचा आहे. त्या तो उमेदवार सोडून तुम्ही कुठल्याही उमेदवाराला उमेदवारी द्या आणि कुठल्याही तुमच्या चिन्हावरती तुम्ही लढवा, तरी सुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी येतो, असं 2-4 वेळा सांगितल्यानंतर या नेत्यांशी मी बोलणं केलं होतं. आपण जर अशा पद्धतीचं या 4 पैकी एखाद्याला उमेदवारी दिली, तुम्ही ठरवा कोणाला द्यायची, मला सगळे सारखे. आणि इकडं लक्षही द्यायची गरज नाही, निवडणूक बिनविरोध करतो
ही सगळी ताकद एका बाजूने उभी राहिली असती तर निवडणुकीत कोणी उभं राहिलं असतं? सगळ्या गावाचा ताण कमी झाला असता. अनेक कार्यकर्त्यांमध्ये जे जीवाभावानी एकत्रितपणे राहिलेले आहेत त्यांच्यामध्ये आज जे इच्छेविरुद्ध काम करण्याची, इच्छेविरुद्ध काही गोष्टी करण्याची जी त्यांना या ठिकाणी गरज पडली नसती आणि सगळ्याच गोष्टी सोयीच्या झाल्या असत्या, पण स्वतःच्या राजकारणासाठी काय यातनं साध्य करायचं होतं? तर एखाद्या गावामध्ये जर गारटकरची एवढी ताकद जर वाढली तर उद्या गारटकर आपल्याला काय आव्हान निर्माण करतो की काय, अशी जर व्यर्थ भीती हे मी कधीच दाखवलेलं नाही. मला जर समजा विरोधच करायचा म्हणलं तर मी त्यांच्यापाशी राहून उघड विरोध केला असता. मी एकही विषय तुम्ही मला दाखवून द्या की त्यांच्या निर्णयाच्या विरोधात मी निर्णय घेतलाय. नाही कारखाना लढायचा, नका लढू द्या. नाही मार्केट कमिटी लढायची, नका लढू द्या. नाही बँक लढायची, नका लढू द्या. असंख्य खरेदी विक्री संघ नाही लढायचा, नका लढू द्या. त्यांनी निर्णय घ्यायचे मी ऐकायचे. कारण वरतून आम्हाला सूचना अशा होत्या, त्या तालुक्याचा आमदार हा तो त्या तालुक्यामधल्या सगळ्या गोष्टी ठरवेल, त्याच्या पाठीशी पक्ष संघटनेने उभं राहायचं. निर्णय उभं राहायचं बरोबर आहे, पण जो तो आमदार सातत्याने जर चुकीचे निर्णय घेत असेल आणि यामध्ये पक्ष संघटना जर यामध्ये अडचणीत येत असेल तर याला कुठंतरी आवाज उठवल्याशिवाय उपयोग नाही. आणि मी संघर्षातला कार्यकर्ता आहे हे सगळ्यांना माहिती आहे. अन्यायाविरोधात लढा देऊन मी अनेक लोकांना न्याय मिळवून दिलेला कार्यकर्ता आहे. आज माझ्यावरतीच अन्याय होतोय अशी माझी भावना नव्हे, आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना झाली. आणि जरी विरोधी पक्ष असले सगळे तर त्यांनी सुद्धा मला जवळून पाहिलेलं आहे. माझी कार्याची पद्धत ही सगळ्यांनी जवळून पाहिलेली आहे. आणि माझ्या विरोधकांना सुद्धा, ज्यांचं राजकारण माझ्यामुळे संपलंय, त्यांना सुद्धा माझ्यावरती हा झालेला अन्याय हा योग्य वाटत नाही. म्हणून आज हे सारे राजकीय पक्ष, आज आम्ही एकमेकांच्या विरोधात किती बोललोय, किती लढलोय, तुम्ही सगळे साक्षीदार आहात. तर आज इथं मारुदुर पाटील आहेत. लोकसभेची निवडणूक कशी झाली, विधानसभेला आम्ही काय केलं, त्यांनी काय केलं, आपल्याला सगळ्याला माहिती आहे. पण राजकारणातली ही एक प्रवृत्ती आहे की इथं कुठल्याही पद्धतीची दहशत इंदापुरात आम्ही चालू देणार नाही. दहशत ही एक मसल पॉवरची असू शकते, नाही तर दहशत ही पैसेवाल्याची असू शकते. आमचा नेता म्हणजे साक्षात सरकार आहे. सरकार. आणि या सरकारला, नेत्याला पैसेवाल्याची दहशत वाटते. पैसेवाला आहे, निवडून येणं अवघड आहे. सरकारला दहशत वाटायला लागली पैसेवाल्याची, तर त्यांना वाटू जाणं. पण कार्यकर्त्याला ती दहशत वाटत नाही. त्या पैसेवाल्याची दहशत सुद्धा उद्याच्या 3 तारखेला मोडून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. दादा, कालच भाषणात ते म्हणाले की आम्ही भाषण बाहेर चारू किंवा चंपूगिरी करून करत नाही किंवा दुसरं त्याला जोडून करत नाही. आम्ही इमारत पाडणार आहे, इमारत बांधणार आहे. इमारत पाडणं, इमारत बांधणं याच्यामध्ये जी काही गोष्ट ते बोलतायत, टपऱ्यांचं शहर म्हणायचे इंदापूरला, कल्पना नाही तुम्हाला. 90च्या दशकातली गोष्ट आहे. एक कापडी असली ते पोताडी बिताडी लावून सगळं शहर आपलं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत दिसायचं. टपऱ्याचं इंदापूर म्हणायचे. नगराध्यक्ष झालो, पहिल्याच 2-4 महिन्यात लोकांना बोलून घेतलं, जागा बाजूला करा, मी पक्के गाळे बांधतो. नगरपालिकेत पैसा नव्हता. 50 लाखाचा टिवाडी त्या 92 सालामध्ये या जनता सहकारी बँकेने माझ्या शब्दावर दिला, पूर्ण बेकायदेशीररित्या, पूर्ण बेकायदेशीर. कलेक्टर साहेब शिवाजीराव देशमुख होते. हे पोरग 3-4 वर्ष काम करणारे, मी इथं 3 वर्ष, काळजी करू नका, द्या पैसे. आणि शब्दावरती, कुठल्याही कागदावरती पैसा दिलेला नाही, शब्दावरती 50 लाखाचा त्या काळातला टिओडी घेतला. वर्षभरात बांधकामं पूर्ण केली. माझ्या वडिलांचं नाव नाही दिलं, राष्ट्रपुरुषांचं नाव दिलं. कळलं? त्यामुळे इमारती बांधणं, इमारती करणं या विषयावरती कोणी बोलू नये. का आम्ही
गोरगरिबाचे प्रपंच उभी केलेले कार्यकर्ते 2,000, 500, 200 असे रुपये गोळा केले आणि 2 वर्षात जनता बँकेचे पैसे परत केले. लक्षात घ्या, त्याला एक असा अंतःकरणात कळवळा असावा लागतो. हा, तो कळवळा आमच्यामध्ये आहे आणि करून दाखवण्याची जिद्द आहे. असे असंख्य गोष्टी केलेल्या आहेत. आपल्यापैकी अनेक जण सगळे तरुण आहात. त्या काळातला आपल्याला कोणाला आमचा इतिहास माहिती नाही आणि तुम्ही माहिती पण करून घेतलेली नाही, म्हणून ते सांगतात ते तुम्हाला खरं वाटत असेल. पण जरा थोड्याशा वयस्कर लोकांना आम्ही काय काय केलं ते विचारून घ्या. कृपा करून या अशा गोष्टीला कुठेही तुम्ही प्राधान्य देत बसू नका अशी मी आपल्याला विनंती करतो. क्रिएटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह कामं काय असतात? रोटरी क्लब मी इथं चालू केलाय, आज 16 वर्ष इथं चालवतोय. किती चांगले चांगले प्रोजेक्ट केलेत, साक्षीदार आहोत आपण. त्यांनाही अध्यक्ष मीच केलं, रोटरीमध्ये त्यांना मीच घेतलं. नीट लक्षात घ्या. आज रचनात्मक कामामध्ये 87 साली मी आरोग्याचं काम घेतलंय. जेव्हा टोचून घ्यायला लोक घाबरायची ना, त्यावेळेला एकाच दिवशी एकाच ठिकाणी 5,555 बाटल्यांचं रक्तदान करून जागतिक विक्रम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आमच्या नादाला कुणी लागत नाही. कळलं? पहिल्यांदा पॉलिथिन बॅग मध्ये, पिशवीत मध्ये पहिल्यांदा ब्लड आम्ही ज्यावेळेस कलेक्ट केलं, एकाच वेळेला एवढं मोठ्या प्रमाणावरती. तेव्हा वेळ घेतलेली लोक आहे आम्ही. आम्ही जर एखादी गोष्ट ठरवली करायची तर आम्ही काही करू शकतो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. म्हणून मी आताही सांगतोय, नगराध्यक्ष सहायता कक्ष मी करणार. नगरपालिकेचा, नागरिकांचा, सरकारचा त्यात पैसा घेणार नाही. CSR फंड आणणार आणि त्यामधून इंदापूर शहरातल्या गोरगरीब लोकांची जी काही आरोग्याचे प्रश्न असतील, मोठमोठे ऑपरेशन, त्याच्यातले जे खर्च आहेत, हे सगळे खर्च आम्ही त्या फंडातनं करणार. जसं तुम्हाला शहरामध्ये तो फंड कॉर्पोरेशन मध्ये दिसतो, तो नगरपालिकेत कुणी केला नाही, पण मी इथं तो करून दाखवणार. असे अनेक उपक्रम आहेत ते आमच्या डोक्यात आहेत, ते आम्ही प्रत्यक्षात राबवून दाखवणार. त्यामुळं अशा पद्धतीनं दुसरं मला विचारायचं तुम्हाला की कुठल्याही प्रश्नावरती बाजारपेठ बंद होते, व्यापाऱ्यांना आवडतं काय? तुम्ही व्यापाऱ्यांचं नेतृत्व करता, हा, पुढचं शटर बंद करता, मागचं दार चालू ठेवता. तुम्हाला मागचं दार आहे, बाकीच्या गोरगरीब व्यापाऱ्यांना मागचं दार नाहीये. त्यांचा प्रपंच त्यामध्ये अडचणीत येतो आणि कुठल्याच व्यापाऱ्याला अशा पद्धतीचे बंद आता परवडणारे नाहीत. का? व्यापारीचे प्रमुख म्हणता, व्यापाऱ्याचे सगळे मालक म्हणता. कधी उभा राहता का त्या प्रश्नावरती व्यापाऱ्यांच्यासाठी? आम्ही उभा राहू शकतो. आमची ती हिंमत आहे, आमची ती ताकद आहे. ते व्यापारी आम्हाला, आम्ही व्यापारी नाही, आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही कार्यकर्ते आहोत आणि सर्वसमावेशक आहोत. छोट्या मोठ्या जाती धर्म सगळे आमच्या सोबत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला समजावून घेऊन, त्याच्या अडचणी लक्षात घेऊन, त्याला योग्य दिशेनं घेऊन जाण्याचं काम या शहरात जर कोण करेल तर आमच्यासारखे कार्यकर्ते करतील. हे दुसरं कोणालाही जमणार नाही. आणि फक्त नगरपालिकेत जाऊन तिथली सत्ता राबवणं, ही सत्ता ही सेवेचं साधन आहे. ते जर सेवा करायची असेल तर तिथं ते असलेलं प्रशासन आहे, त्याच्यावरती हुकूमत ठेवावं लागते, अंकुश ठेवावा लागतो. आणि तो अंकुश किती मोठा मनुष्य असला, पैशावाला असला, तो अंकुश ठेवू शकत नाही. त्याला संघटनेची ताकद लागते, बळ लागतं. नाहीतर ते प्रशासन तुमच्या फूट पाडतं. नगरसेवक नगराध्यक्षांमध्ये फूट पाडतं आणि त्यांचा कार्यभाग साधतं. गावाचं नुकसान होतं आणि गटातटाचं राजकारण नगरपालिकेपासून सुरुवात होतं. या सगळ्यात एक वाक्यता ठेवण्याचं काम आम्ही जेवढं चांगल्या पद्धतीने करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही. तिथं आमच्या प्रतिष्ठेसाठी आम्ही लढत नाही. आज अनेक काही दुर्घटना घडल्यात गावात. स्वच्छतेची तुम्ही सर्टिफिकेट आणली, पुरस्कार आणले, पैसे देऊन आणले असं लोक म्हणतात. आज पांढऱ्याच्या गटारामध्ये 2 माणसं गटरीत पडून मेली. मी राजीनामा दिला असता.
लाज वाटते मला की माझ्या गावामध्ये गटारात पुढून माणूस मरतो. अरे आपल्या घरातला कोणी मेला तर तुमची काय अवस्था होईल. 7 पिढ्या विसरणार नाही तुम्ही आपल्या माणसाचा मृत्यू कसा झाला. हा कोण जबाबदार आहे याला. स्वच्छतेच्या गप्पा मारता. ती उदाशीची विहीर आहे 40 फुटीला. मुलांची शाळा हायस्कूल कॉलेज सगळी मुलं तिथून पास आउट होतात, जातात येतात. तरुण मोटरसायकली जोरात मारतात. त्याला कठडा नव्हता, त्याच्यात पाणी आणि वरनं सगळं कचरा ढीक कागद पडलेत. एखादं जर खाली गेलं तर प्रेत वरती सुद्धा येणार नाही, कळणार पण नाही तो बुडून कोण मेले का नाही. किती वर्ष मागे लागलो. कोर्ट कचेरी चालू आहे. कोर्ट कचेरीवाल्याचं त्याला सांगितलं तुझं ती कोर्ट कचेरी बाजूला राहू दे, तिथं माणसं मरतील. आणि तो कठडा मी बांधून घेतला. हे सेन्सिटिव्हपणा असावा लागतो. नुसतं राजकारण काय करताय आणि काय त्या नगरपालिकेत जाऊन मोठं राजकारण करणार आहे. आणि होत नव्हती आमच्याकडे नगरपालिका, कुठं आमचं राजकारण बंद झालं. हा एवढं पैसेवाल्याची प्रतिष्ठा आहे आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला काय प्रतिष्ठा नाही काय. ह्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी या शहरातली लोक कधी विसरणार नाहीत, ही कायम लक्षात ठेवा. त्यामुळं या शहरामध्ये जर काही चांगलं झालं तर आम्हाला जितका आनंद होतो का दुसऱ्याला होत नाही. या शहरात जर वाटोळं झालं तर आम्हाला जेवढं दुःख होतं तेवढं दुसरं कोणाला होत नाही. आम्ही सतत जागरूक असणारे कार्यकर्ते आहोत. इथं कोरोना धर्मसंकट प्रत्येक बघितलं, सगळ्यांनी अनुभवला. त्या काळामध्ये 9 व्हेंटिलेटर आम्ही ओढून ताडून इथं आणले. अनेक रेमडेसिवीर साठी पुणे ठाणे प्रवास करत फिरायचो. बारामती अकलूज इकडं तिकडं सगळीकडं ते रेमडेसिवीर. पुण्यात सुद्धा काय हॉस्पिटलला जिथे इंदापूरचे पेशंट आहेत तिथं वाटत यायचो. आम्हाला त्याच्यात कोरोना झाला, आम्ही सिरियस झालो होतो तरी थांबलो नाही. आणि प्रसंग जेव्हा उभा राहतो तेव्हा जो कार्यकर्ता समाजाच्या साठी मदतीला येतो याच्याविषयी कोणी काही बोलतच नाही. अशा पद्धतीनं जर राजकारण पुढे चालत राहिलं तर बंधूंनो, संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्ता हा समाजाच्या सेवेला येणार नाही. तुम्हाला उद्याचं दिसतं, मला 10 वर्ष पुढचं दिसतं. अशी जर परिस्थिती उद्याच्या 10 वर्षांनी आली तर इथं अराजक माजेल. समाजाने संघटनेच्या कार्यकर्त्याला किंमत ही दिलीच पाहिजे आणि नेत्यांनी सुद्धा संघटनेचा आदर हा राखलाच पाहिजे. जर कार्यकर्ता चुकत नाही असं मी म्हणत नाही, चुकतो, पण इथं स्पष्टपणे चर्चा करून ठरवलं पाहिजे, बोललं पाहिजे. ज्या संघटनेच्या दौऱ्यावरती तुम्ही आमदार, तुम्ही मंत्री आणि तिथं गेल्यावरती तुम्ही कसंही वागवणार याला राजकारण म्हणत नाही. राजकारण करताना अंतःकरण उदार ठेवलं पाहिजे. एकदा तुम्ही निवडून आला तर सगळ्याला कवेत घेऊन चालता आलं पाहिजे, त्याला म्हणायचं राजकारण. आजही आमच्याकडं कोणी येतो कुठलंही ऑपरेशन घेऊन, त्याने माझं काम केलं का नाही विचारत पण नाही. काल एका ठिकाणी बसलो तर ते म्हणलं दादा तुम्ही माझं मोठं बायपासचं ऑपरेशन केलं. मी ओळखतच नाही. झालं केलं विसरून गेलं. माणसाला गरज होती, माणूस आला काम झालं विषय संपला. इतकं सरळपणे राजकारण करणाऱ्या माणसाचा विचार जर शहरातले नागरिक करणार नसतील तर शहराचं उद्या दुर्दैव ठरल. आमचं काही राजकारण संपत नाही, नीट लक्षात घ्या. आमचं राजकारण काही संपत नाही, आमचं राजकारण चालूच राहणार आहे. पण शहराच्या मध्ये जे काही विकासाचं काम करण्यासाठी किंवा शहर एक सगळ्या दृष्टीनं धार्मिक सामाजिक ऐक्य राखून ठेवण्यासाठी ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे ते काम आम्ही इथं करून दाखवलंय, करणार आहोत, पुढे करत राहू. त्या दृष्टीनं आमचा हा सगळा प्रयास आहे, कष्ट आहेत. त्यामुळे या सगळ्या पुढं मला माझा पक्ष, मला माझं नेतृत्व, त्यांनी घेतलेले ते निर्णय ते मला मान्य झाले नाहीत. म्हणून मी पक्षाचा आणि जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन मी सहजासहजी बाहेर पडलो. मला काही त्याच्यामध्ये
हे वाटत नाही. तुम्ही विचार करा, 20 वर्ष माझे तिथं तपश्चर्या आहे आणि मला ते बाहेर पडताना म्हणतायत की झाली निवडणूक की महामंडळ देतोय, कॅबिनेट दर्जाचं महामंडळ देतोय. हात जोडले, नको म्हटलं मला. जिथं आम्हाला स्वाभिमान नाही, संघटनेला किंमत नाही, तर काय करायचं त्या पदाला? लक्षात घ्या. आणि ह्यांचंही काय बी बाकी या सगळ्या पक्षांचं यांच्यासाठी मी काहीच केलेलं नाही, त्यांनी माझ्यासाठी काही केलेलं नाही. मी या आघाडीमध्ये याला पाहिजेच होतं असाही काही नियम नव्हता, पण मला तो पटला नाही निर्णय. मी बाहेर पडतो म्हटलं तर या सगळ्यांनी येऊन आज सपोर्ट केलेला आहे, पाठबळ दिलेलं आहे. मग ते कुठल्या कारणाने दिलं तो त्यांचा विषय आहे. माझा विषय हा माझ्या पुरता मर्यादित आहे. मी या तालुक्याच्या, या शहराचा, एक शहर माझं आहे, जन्म माझा इथला आहे. त्यामुळं मी माझ्या शहराच्या दृष्टीनं विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. मला ते राजकारण पुढं आम्ही करत राहू, पण जिथं नेटिव्ह प्लेस, या शहराने मला मोठं केलंय हो. या शहराने मला ताकद दिलेली आहे. हे जिल्हा स्तरावरती नेतृत्व, या शहराने असे असंख्य कुटुंब आहेत, या कुटुंबाने हे नेतृत्व मोठं केलं. आज मी त्यांचं देणं लागतो, इतरांचं नाही. त्या दृष्टीनं मी हा निर्णय घेतलेला आहे. 2 दिवसापूर्वी 10% पुन्हा फ्लॅट घेतला, नेमकं काय? कुणी 10% फ्लॅट घेतला? मला त्या काळामध्ये जेव्हा माझं इथल्या नगरपालिकेच्या विषयावरती वाद होत होता, त्यावेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि मनोहर जोशी मुख्यमंत्र्याशी माझा वाद हा मी तिथं मंत्रालयामध्ये पोर्शमध्ये एका मुख्यमंत्र्याशी लहान पोरासारखा पाडलो गावासाठी. तो चीफ ऑफिसर या ठिकाणी आमची कामं होत येत नव्हतं, सगळे अडथळे आणत होता, त्याची बदली करा एवढा विषय होता. आणि ते ऐकत नव्हते, त्याच्यावर आमचा वाद होता. तर ते आम्हाला सतत खेळवत होते. रागाच्या भरात ते त्या पोर्चमध्ये त्यांच्या गाडीत ते बसत असताना मी त्यांना म्हणलं, मी आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री बघितले, पण तुमच्यासारखं नाबर मुख्यमंत्री बघितला नाही. ते उसळून आले बाहेर माझ्या अंगावर. कुणाला बोलतोय तुम्ही? त्याच पद्धतीनं तुम्हाला बोलतोय. लहान पोरासारखं भांडण मुख्यमंत्र्याशी मंत्रालयात करणारा मी कार्यकर्ता आहे. हा, मी विचार केला नाही. त्यानंतर त्यांची आम्हाला दोघे भाजपचे सेनेच्या लोकांनी मला त्यावेळेला बोलून घेऊन सांगितलं की काय करतोय, कशासाठी वाद घालतोय, काय पाहिजे तुला? मुंबईत तुला फ्लॅट देतो, पुण्यात तुला 10% फ्लॅट देतो, मुख्यमंत्री कोट्याचा टक्का आहे तिचा, मुख्यमंत्र्याच्या कोट्यात तो तुम्हाला काय पाहिजे ते 10% करतो. कोटा असतो. कशाला तू वाईटपणा घेतोय? शांत राहा. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की जर कमवायचेच असताना पैसे आम्ही कमवले असते, पण समाज आणि गाव हे आपलं जे घर आहे याचा स्वाभिमान राखण्याच्या दृष्टीनं आम्ही कुठल्याही गोष्टीची कधी तडजोड केली नाही. प्रामाणिकपणाने राहिलो. आणि हे वस्तुस्थिती कोणाला जाऊन विचारा, हे काय रचलेलं कुंभाट नाही, हे अनेक लोकांना माहिती आहे. संपूर्ण तालुक्याच्या आणि पुणे जिल्ह्याच्या मनातला एक प्रश्न आहे की गेली 30-35 वर्ष आपण जे आघाडीमध्ये सहभागी तिघ नेता आहात, ते वेगवेगळ्या वैचारिक धारेने काम करत होता. प्रत्येकाची एक वैचारिक धारा वेगळी होती, विचाराची बैठक वेगळी होती. या आघाडीतले तिन्ही प्रमुख नेते एकत्र आणायचे म्हणलं तर 4-5 वर्षे पुरले नसते, एवढे तुम्ही तुमच्या विचाराशी ठाम होता. या एकाच आठवड्यात असं काय झालं की तिघांची वैचारिक धारा एकाच विनेमध्ये गुंतली गेली आणि तुम्ही एका व्यासपीठावरती आला? त्याचं एक कारण आहे की मी मगाशी सांगितलं की या तालुक्यामध्ये गेली 45 वर्ष मी कार्यरत आहे आणि मी करत असलेली सेवा कार्य ही सगळी मंडळी पण राजकारणामध्ये गेली 40-45 वर्ष आहेत. यांचे पिताजी मानेदादा असतील, हर्षवर्धन पाटील साहेब असतील, सगळेच मंडळी तालुक्यातली आम्हाला पाहत आलेली आहेत. आता जर सांगायला गेलो तर काय इतके विषय सांगता येतील, सेवेच्या अनेक गोष्टी सांगता येतील. हे सगळ्या गोष्टी आम्ही आजपर्यंत प्रामाणिकपणाने केलेल्या आहेत, हे या मंडळीने पाहिलेले आहेत.
आणि अन्यायाविरोधात संघर्ष हे तर माझा आवडता विषय. मी कुणाकुणासाठी तो संघर्ष केलाय हे या समाजाने पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. लक्षात घ्या, एक उदाहरण सांगेन. या सराटी गावात एक मिसाळ आणि खरात या दोन कुटुंबाला गावाच्या बाहेर फेकलं होतं. आणि ते माझे नव्हते, ते राष्ट्रवादीचे होते. ते इथं उपोषणाला बसले होते. ते माझ्याकडे आले, मी त्यांच्या पाठीशी उभं राहिलो. त्या काळात गावात त्या तालुक्यातल्या सगळ्या असलेल्या दलित वस्तीत गेलो, मिटिंग घेतल्या, सभा घेतल्या, समाज गोळा केला, दलित समाज. आणि सगळ्यात मोठा दलित समाजाचं नेतृत्व माझ्या नेतृत्वाखालचा मोर्चा त्या विषयासाठी झाला. हा, आणि आव्हान दिलं पोलिसला, म्हणलं आम्ही जाऊन यांचं पुनर्वसन करू. तर पोलिसच घाबरली आणि आम्हाला इथं ताब्यात घेतलं आणि पोलिसांनी जाऊन त्यांचं पुनर्वसन केलं. आज त्यातला एक खरात हा ग्रामपंचायतीचा सदस्य आहे. आपल्यासाठी बाप किरकोळ आहे, महत्व आपल्या दृष्टीनं शून्य, कारण आपल्याकडं सेन्सेशन नाही. कळलं का? पण आता ते सगळे कार्यकर्ते उभा करताना झटताना महिना 15 दिवस घरदार सोडून पैसा खर्च करून रक्त ओतून काम करायचं, काय त्या दोन कुटुंबांनी मला दिलंय? पण तो अन्याय, त्या अन्यायाविरोधात लढायचं. हे असे असंख्य मुद्दे, म्हणजे एक व्यक्तीवरती सांगितलं तसं शेती, शेतकरी, कर्मचारी, कामगार, शेती महामंडळ, त्या शेती महामंडळाच्या एमडीला हे पळून लावला होता मी. माझ्या आक्रमकतेचे अनेक किस्से आहेत. त्या भिगवणच्या ग्रामपंचायतीत विचित्र अन्याय करत होता तहसीलदार, डोक्यावरती केस घेतली, मी तहसीलदार उचलला होता. मी त्याच्यात कुठला पुढे मागे बघितलेलं नाही, म्हणून तुम्ही माझ्या आक्रमकतेबद्दल बोलत असाल, आलं लक्षात. पण मला या सगळ्या गोष्टी करत असताना अन्यायाविरोधात चीड हा माझा पहिल्यापासूनची गोष्ट आहे आणि या सगळ्या मंडळींनी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. म्हणून तुम्ही जे म्हणता हे माझ्या पाठीशी का आले, आज माझ्यावरतीच अन्याय होतोय अशा पद्धतीची भावना या सगळ्यांमध्ये निर्माण झाली, विशेषतः माझ्या कार्यकर्त्यांमध्ये झाली. कार्यकर्ता अस्वस्थ झाला आणि कार्यकर्ता मला असं म्हणाला, प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता अस्वस्थ झाला की गारटकरनी विरोधकांना काही दिलं नाही, पण सगळ्याच पक्ष संघटनेतल्या कार्यकर्त्याला स्वाभिमान दिला आणि राजकारणापुरतं राजकारण केलं. आम्ही कधी व्यक्तिगत दुश्मनी कुणाची ठेवली नाही. निवडणूक झाली, मला ज्यांनी मी नगरपालिकेत ज्यांना घरनं बोलवून कामाला लावलं, ती पोरं माझ्या विरोधात निवडणुकीत नाचली. मी नगराध्यक्ष असताना त्या पोरांना एक शब्दाने बोललो नाही, कधी वाईट वागवलो नाही. याच्यावर विचार करा माझी काम करण्याची. आणि नंतर लोकसभा निवडणुकीनंतर सगळ्याला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका. मी पराभव पचवलेला मनुष्य आहे. विजय पचवता मला आलेलं नाही, पण मी पराभव पचवलेले. त्यामुळे पराभव पचवून सगळ्या लोकांनी मला पाहिलेलं आहे. त्यामुळे कधी कुणाला आपण वेडवाकडं बोललेलं नाही. जे काही बोललो ते मुद्द्याच्या आधारे बोललेलं आहे, विषयाच्या आधारे बोललेलो आहे. हे या कारणानं हा एक अन्याय जो होतोय तो कार्यकर्त्याला सहन झाला नाही. त्यांनी माझ्यावर दबाव आणला की असं असेल तर तो पक्षही नको, काहीच नको. इतरही पक्षाच्या लोकांनी तीच भूमिका आम्हाला सांगितली, आपण स्थानिक आघाडी करू. आणि यामध्ये आघाडीला सगळे तयार झाले. दादा निवडून आल्यानंतर कमळ का गाड्या निवडून आल्यानंतर जेडपी पंचायत समितीची निवडणूक आहे, ह्या निवडणुकीमध्ये हाच प्रयोग होणार आहे, लक्षात आलं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये मी राजकारणात थांबायचं का नाही तोच माझा विषय चाललाय. आलं का लक्षात? राजकारणातच थांबायला नको, कारण ते इतकं गाडलेलं झालंय की ज्याच्यासाठी जीव लावायचा, हा आपला प्रपंच उधळायचा, आणि त्यांनीच अशा पद्धतीनं आपल्याशी वागायचं कपट करून, त्यापेक्षा राजकारण न केलेलं बरं. घरी बसू, आनंदाने राहू, समाजात चार चांगली लोक आहेत त्यांना प्रोटेक्ट करत राहू, त्यांना मार्गदर्शन करत राहू. पुढची जी तरुण पिढी आहे
त्यांना त्यांच्यावर संस्कार करत राहू, कशाला राजकारण करायचं. दादा एक शेवटचा प्रश्न आहे माझा. इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी नेहमी सांगतात चौफेर विकास केलाय, रस्त्याचा केला, सगळ्याचा. मागील काही वर्षात इंदापूर शहराचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा या सर्व क्षेत्रात विकास झालाय का अधोगती झाली? काय ह्या सगळे विषय सगळ्यांच्या समोर आहेत. त्यात मी त्याच्यामध्ये सांगण्याजोगं काय आहे? काय क्रीडा क्षेत्राचा विकास आहे? हा, त्यांनी तिथं सांगितलं अहो ते क्रीडा संकुल झाले, मोठमोठे साप तिथे फिरतात. हा, विकासाला पैसा आणला, गाव खणून ठेवले, अख्खर रस्ते आधी झालेले ते खणले, मध्ये ड्रेनेज टाकले. मी आता आपल्याला काही माहित नाही, विचारायला गेलो, म्हणलं काय आहे? तर ते म्हणले हे ड्रेनेजचं काम चाललंय. मी म्हणले हे ड्रेनेज मध्ये टाकलंय, ही कडेची गटर, कडेचं घरातलं पाणी कसं जोडायचंय? तर ते म्हणले परत खणून जोडायचे. मग म्हणले ह्या इस्टिमेट मध्ये काय? तो विषय नाही म्हणले. म्हणजे आता ते रस्ते खणले, परत त्याला रस्ते परत करायचे आणि कडेची गटर परत त्याला जोडायला परत एकदा खांदायचे, परत एकदा रस्ते करायचे. हा विकास चालू आहे. हा प्रशासनाला याच्याशी काय घेणं देणं आहे का? हा, या अजितदादा जसं पैसे आणते, विकासाचे काम करते, तर पहाटेच्या 6ला जाऊन उभं राहते, पाहिजे तसं काम करून घेते. इथं दिसलं का तसं तुम्हाला कधी? त्यामुळे विकास कशासाठी असतो ते तुम्ही लक्षात घ्या. दादा ह्याच प्रश्नाला लागून आहे. सरस्वती नगर मध्ये प्रभाग 9 मध्ये 800 कोटीच्या वर निधी दिला आणि विकास केला म्हणतात. अकलूज, सराटी, अमुक चुकून भागातले लोक बघा येतील भविष्यात. तिथून महिला त्यांनी काल प्रश्न उपस्थित, आम्हाला 15 वर्षापासून गुडघ्यावर चिखलात जावं लागतं. असं ते रस्त्याने जाताना जो काही दिसतो तेवढा विकास त्या ठिकाणी झालाय. आतमध्ये तुम्ही जाऊन फिरून आला तर तुमच्या लक्षात येईल किती विकास झाला. लाईट लावले म्हणजे काही सगळा प्रकाश पडला असं होत नाही. आलं का लक्षात? तो प्रकाश दूरवर नेण्यासाठी विकासच नीट करावा लागतो. तर तो अजून विकास म्हणावा असं झालेला नाही, अर्धवट विकास आहे. विकास अजिबातच झाला नाही असं मी मानणार नाही. विकास झाला, पण तो अर्धवट आहे. तो पूर्णत्वाला न्यायचं काम आम्हीच करणार. दादा तुम्ही म्हणताय की राजकारण थांबायचं विषय आहे. दुसरीकडे कालच जानकर साहेब म्हणजे नगराध्यक्ष होणार आणि आमदार पण तुम्हाला करणार. जानकर साहेबांची भावना आहे. तो मनुष्य संघटनात्मक कामात पुढे आलेला आहे आणि ज्याला संघटना कळते त्याला आमच्या भावना कळतात. असं आहे. नगरपालिकेने सक्ती लावलेली आहे, अतिक्रमण केले, शासन नियमानुसार सक्ती लावला असं तिथं म्हणतात. त्याच्यावर काय तुमची प्रतिक्रिया? कायदा जो नगरपालिकेवरतून जो येतो तो जशाच्या तसा राबवला जातो का? ते खूप काही गोष्टी आहेत त्यावेळची जी बॉडी आहे त्या बॉडीनी या ठिकाणी हे करायला पाहिजे होतं की नाही बाबा ही शास्त्री आम्ही लागू करणार नाही. काय केलं असतं शासनाने? काय बॉडी बरखास्त केली असती? आहेत का उदाहरणं तुमच्या पुढे अशी कधी? नगरपालिकेने शासनाचं ऐकलं नाही म्हणून बॉडी बरखास्त केली? ऐच्छिक विषय. ते ऐच्छिक विषय आहे. व्यापारी तत्वाची माणसं भांडवल वाढवण्याचा काय प्रयत्न करतात, पण भांडवल विकासासाठी पाहिजे ना, तर दुसरीकडनं उभं करा ना. या आपल्या शहरातल्या गोरगरीब लोकांच्या तिथं घरचा पैसा कशाला ओढायचा? विकासाचे फंड आणण्यासाठी पुणे, मुंबई, दिल्ली पळा ना. हा, प्रयत्न करा. दिसले का कधी कलेक्टर ऑफिस पर्यंत? इथलं कधी घर सोडायचं नाही, दुकान सोडायचं नाही. कोण बघतंय? 24 तास आपण हेच सांगते, 24 तास कॉम्प्युटरवरती बसलेले आहेत वगैरे. बसा ना तुम्ही, पैसे कमवा ना, आमचे काय ना नाही. तुम्ही मोठे झाला, आम्हालाही आनंद आहे. पण याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही मोठे व्हायचे राजकारणात आम्हाला अक्कल शिकवायची. हा, त्याच्यासाठी जसा कार्यकर्ता काम करतो तसंही करा आणि भरपूर पैसे कमवा, काही अडचण नाही. तुमच्या पैशावरती कोणी जळत नाही. इथं चुकीचा काहीतरी गैरसमज तुमचा होतोय. आलं का लक्षात? आम्ही या गोष्टीमध्ये समाधानी असलेले कार्यकर्ते आहोत.
त्यामुळं पैसा हा फॅक्टर महत्वाचा नाही. राजकारणात पैशाचं ज्या पद्धतीनं आज हे चालतंय त्याला आमचा विरोध आहे. पैसा कमवण्याला विरोध नाही, परत सांगतो, नाहीतर चुकीचा काहीतरी मेसेज देऊन मोकळं होता. समाजाला काय दरिद्री करायचं का असलं काहीतरी कुणी म्हणू नका. निवडून आल्यावर सगळ्यात पहिलं कोणतं काम करणार आहे? उत्सुकता आहे मला मतदार म्हणून. निवडून आलं तर पहिलं काम या नागरिकांच्या डोक्यावरची बसलेला शास्ती आणि ते असलेला कर जो आहे, व्याज जे आहे ना, ते कसल्याही परिस्थितीत पहिलं 0% करून टाकणार. हे पहिलं काम करायचं आणि नंतर बाकी विकास कामं तर सगळीच करायची. जुनं शहर आणि नवीन शहर हे दोन्ही गोष्टी आहेत. ते जुनं शहर कसं आपल्याला वाढवायचंय, ते आहे ते कसं सुंदर करायचंय आणि वाढीव शहरामध्ये काय कमी आहे काय जास्त आहे. आता वाढीव शहरामध्ये काय आहे, आता रिंग रोड टाकला. तुम्हाला जर उत्सुकता असेल तर सांगतो, रिंग रोड पाहिजे का नाही हो. जर इथं ट्रॅफिक जाम होते, आपल्या हायवेला सुद्धा आता जाम झाले. या उसाचे ट्रॅक्टर येत आहेत, ट्रक येत आहेत, इथं ऍक्सिडेंट झाली, माणसं पोरं मिली का नाही. हा, मग ती वाहतूक बाहेरच्या बाहेर जायला पाहिजे की नाही. मग आता हे बायपास जर काढला, या इथल्या ह्याच्यापासून हा बायपास सोलापूर रोड पर्यंत न्यायचा. कुठं कट झालाय बघा बरं, जरा शोधा कुणीतरी. ज्याला मंजुरी झाली होती, ज्याला रिझर्वेशन त्यावरती पडलं होतं बायपासचं, तो बायपास कट झाला. कुठं झाला? बाकीकडे राहिला. आणि तुमच्या शेतातनं जाताना इकडे बी कट झाला, तिकडे बी कट झाला. मग कसा द्यायचा बायपास का? म्हणजे एवढ्यासाठी तुम्हाला नगराध्यक्ष पदावर बसवलं होतं काय? आणि या उलट मी नगराध्यक्ष होतो, ते एमएससीबीचं तिथं टावर चालले होते. दुनिया येऊन मला सांगत होती, अहो तुमच्या शेतात ते टावरचं काम चाललंय बघा बरं का. आमच्या डोक्यात गाव पडलं, गावाची डेव्हलपमेंट आणि माझ्या शेतात टावर असे उभे केले, तिरकी लाईन टाकली, अख्ख्या 4 एकर प्लॉटचं वाटोळं झाले. हे आम्ही असे इकडं कार्य करतो. कसा हिशोब लावता तुम्ही सांगा. दादा प्रतिस्पर्धी उमेदवार तुमचे म्हणतायत की घनकचऱ्यामध्ये 22 कोटीचं बक्षीस मिळवलेली देशातली पहिली नगरपालिका आहे. तुमची प्रतिक्रिया काय? गटारात माणसं मेली ना, हीच माझी प्रतिक्रिया. आणि जाऊन बघा ना तुम्ही कुठेही, काय स्वच्छतेचं तुम्हाला ती दांडोरा पिठता आहे, काय स्वच्छता आहे. एकच प्रश्न विचारा. विरोधक आपल्या भाषणामध्ये वारंवार उल्लेख करतात की इंदापूर शहर भयमुक्त करायचं. नेमकं मनापासून भय आहे? भयमुक्त आम्हीच करू शकतो. नीट लक्षात घ्या, त्याच्यासाठी भोगलंय, त्याच्यासाठी सोसलंय, स्वतःच्या अंगावरती घेतलंय. कळलं का? माहिती करता सांगतो, फक्त इंदापूर नाही, त्या तालुक्यात सुद्धा आम्ही सगळीकडं तेच वातावरण ठेवलंय. इथं गुन्हेगारी दादागिरी कुणाची इथं चालू दिलेली नाही. पोलीस स्टेशन तुमच्या कोर्ट कचेरीमुळे नाही, इथली सज्जन शक्ती एकवटून ठेवली. म्हणून संघर्षाला भिवून आज गुंडगिरी सुद्धा इथं ज्या पद्धतीने आहे ती दबू नये. शेवटचं वाईट प्रवृत्तीची माणसं नीट लक्षात घ्या. एक शेवटचा प्रश्न आहे. तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे म्हणतात भैयासाहेब प्रवीण भैयासाहेब की त्यांच्याच सोनाई डेअरीमध्ये 400 कामगारांचं विधानसभेला 90 पडली, अशांनी 20 दिवसाची भाषा करून. त्यांनी एकतर कसं आहे ते दमदाटी करत आहेत एक, आणि आमचे 400 कर्मचारी आहेत. आम्ही तिथं त्या वार्डात 400 कर्मचारी आम्ही ठेवले असते तर प्रत्येक प्रभागामध्ये किती कर्मचारी असतील. हे आम्ही पुण्याचं काम केलं का? त्यांनी किती कर्मचाऱ्यांना काम केलं सांगा. त्यांनी किती कर्मचारी कामाला लावली जाहीर करावं. त्यांनी नाही, त्यांच्या नेत्याने सांगावं. त्यांनी जाऊ द्यावं, बरोबर आहे का नाही. त्यांचं काय काम आहे, पोलीस स्टेशनच्या बाहेर काय चालतंय तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मी काय जास्त बोलत नाही. आणि हळूहळू ती जर बोलले तीही बोलू. आणि गृहमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब आहेत, ही लक्षात ठेवा. एक. आणि दुसरं राहिला विषय मतदान किती पडलं, तर हे चुकीचं 7 मत आहे. किती मतदान पडलं हे परत एकदा बघा म्हणा.
आलं का लक्षात? आणि जनतेने जी ही दिलं, कल दिला, तो आम्ही स्वीकार केलेला आहे. आलं का लक्षात? आम्ही अपक्ष असून, कोणताही मला पाठबळ नसून, सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जीवाव आणि सर्वसामान्य मतदाराच्या जीवाव 40,000 मला मताधिक्य मिळालं. त्याबद्दल मी नागरिकांचं आभार मानलेले आहेत. त्यामुळे कुणाला किती मत झालं त्यांना म्हणावं, भविष्य काळात तुम्ही ग्रामपंचायत लढवा, किंबहुना जिल्हा परिषद पंचायत समिती लढवा, तुम्हाला किती मतदान पडतंय ते आपण बघू. तुम्ही भयमुक्ताच्या विषयावर बोलला. 2 पदी ही दहशत जी आहे ना आता गावामध्ये, पैसेवालीची दहशत आहे. आणि दहशत कोण खात आहे? मंत्री खात आहे. मंत्री कोण असते? सरकार आहे, सरकार. सरकारच पैशाची दहशत खाऊन चुकीचा निर्णय करते, संघटना मातीत घालते. ऐका, तर पैसेवाल्याची सुद्धा दहशत आम्ही संपू. हा झाले का प्रश्न? आज इथं आज इथं वेगवेगळ्या स्थानिक चॅनल, राज्याचे चॅनल, वेगवेगळे वृत्तपत्राचे पत्रकार आणि काही स्थानिक संपादक इथं उपस्थित राहिले आणि शिवसेनेचे प्रमुख आणि मनसेचे प्रमुख यांनी इथं उपस्थित राहून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री प्रदीपदादा गारटकर यांना जो पाठिंबा दिलाय त्याबद्दल आम्ही इथं जमलेले पत्रकार आणि ह्या पदाधिकाऱ्यांचं आभार व्यक्त करतो आणि ही पत्रकार परिषद संपली अशी जाहीर करतो.